ऐकलंय त्या पुतणेचं वर्णन की तिने कसं ब्युटी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचा मेक ओव्हर केला आणि मग तो मेक ओव्हर करून अतिशय सुंदर बनून ती निघाली सगळीकडे जायला. आणि मग तिची स्ट्रॅटेजी काय होती, कशा पद्धतीने ती 1 वर्षाच्या आतली बाळं मारणार आहे, तर ती त्या बाळांना प्यायला घेणार. पुन्हा एकदा हे विशेष आहे बघा. मी मगाशी म्हटलं आंघोळ घालणं, परक्या बाईंनी पाजायला घेणं तर त्याहून विशेष. पण तरी पूर्वीच्या काळी हेही होतं की आई अगदीच समोर नाही आणि बाळाने जर अकांत केला तर दुसरी एखादी की जिला लहान मूल आहे ती पटकन त्याला छातीशी घ्यायची आणि ते बाळ शांत व्हायचं. हे पूर्वी होतं या प्रकाराचं. आपण दूधही हा प्रकार तर पाहिलाच आहे, पण ती दूधही कशी नेमलेली आहे इथे असं नाही, आनंदाने आपण म्हणून असं असायचं. ती म्हणे मी तसंच करेन, ती युक्ती चांगली आहे. लाव भरी ती विषवक्षोजी, तिने स्तनामध्ये सगळं विष भरायचं आणि मग घराघरांमध्ये जाऊन तिने बाळाला जवळ घ्यायचं आणि त्याला पाजायचं. लाव भरी ती विषवक्षोजी, घेऊन जवळी शिशुत्या पाजी, अपत्य जेवी प्रिय रूपाने, मोहन नाशी सहजपणाने. काय होतं माहितीये ना, चिवडा खायला खूप छान वाटतो, खमंग लागतो एकदम, पण किती दिवस खावा, अपत्य होणार आहे ना. आणि मग नंतर काय होतं की नंतर जे होतं त्याला वैद्यकाळ ठाव लागतो परत. सांगितलं होतं चिवडा खाऊ नका, ऍसिडिटी होते तुम्हाला, पण तो समोर दिसल्यावर राहुलच नाही हो. त्याच्यामुळे अपथ्य जेवी प्रिय रूपाने, मोह नाशी सहजपणाने. इतका सुंदर वेश घेऊन जायची, इतक्या मंजूळ वाचिनी बोलायची की समोरच्या बाईचाही विश्वास बसायचा आणि त्या बाईलाही वाटायचं की थोडं बाळ माझं कोणीतरी सांभाळेल तर मी थोडी मोकळी होईल. देऊन टाकायची तिच्याकडे. आणि मग तडफडूनी शिशु मरता हासे, वधिशी मेल्या कंसा कैसे. बघ मीच तुला मारलं ना, कसा मारणार होतोस तू कंसाला. आता हे माहित नाही बरं का की कोणता आहे 8वा गर्भ. सगळ्या बाळांना मारत सुटली होती. शठता परीही कशी टिकावी, हरिजो लीला नटमायावी. ही शठता कशी टिकेल हो तिची. जेव्हा ती गोकुळात आली त्या क्षणी कृष्णाला कळलं की कोण आहे. आणि काल्याच्या कीर्तनात मोठं सुंदर वर्णन आहे की नेहमीप्रमाणे कृष्ण सगळ्या गोपींनी आणि यशोदेनी वेढलेला होता. आता हिला प्रश्न पडला की एरवीच्या आयांसारखी एकटी आई नाहीच आहे इथे की जिला म्हणावं की दे गं बाई माझ्याकडे, मी सांभाळते. मग आता ती का बरं देईल माझ्याकडे. मग तिने यशोदेला कुठलं तरी लांबचं नातं सांगितलं, मी अशी तुझी कोणाची कोण आहे, तू काय लक्षात नाही का तुझ्या, आणि इकडे कसं आहे तुझं बाळ बघू. बाळ घेतलं मांडीवर. पण आता या सगळ्या गोपी अशा टवकारून बघतायत कारण त्यांचा इतका प्रिय तो कृष्ण आणि या परक्या बाईच्या मांडीवर यशोदेनी कसा काय दिला. म्हणून सगळ्याजणी अशा टवकारून बघत असताना तिला तिचा कार्यभाग साधणं कठीण झालं असतं. मग ती म्हणली कुरकुरतोय ना, तुमच्या सगळ्यांची नक्की दृष्ट झाली. आणि मग तिने दृष्ट काढण्यासाठी जे जे काय लागतं ते आणायला सगळ्या गोपींना पिटाळलं आणि तिने यशोदेला तर सगळ्यात लांब पिटाळलं. कुठे, चौरस्त्यावरची माती घेऊन येऊ. आणि ती म्हणली की मी अतिशय सुरेख दृष्ट काढत असते, तू ये, मी तुझी दृष्ट काढते. असं सांगितल्याच्या नंतर इथे समोर आहे बघ जागा. असं सांगितल्यानंतर मी तुझी दृष्ट काढते, असं कृष्णाची मी दृष्ट काढते असं सांगून सगळ्यांना तिने पाठवून दिलं. एकटे कृष्ण आणि ती. कृष्णाला काहीच हरकत नव्हती. तिने घेतलं पदराखाली आणि मग काय झालं. शोषून घे हरी विषस्तनीचे, हरिले जणू की पापतीयेचे. हरिनी ते विष तर सगळं शोषून घेतलंच, पण त्याच्यानंतरही त्याचं पिणं चालूच राहिलं. जणू काही तिच्या शरीरातला सगळा रस त्या भगवंतांनी ओढायला सुरुवात केली. तिचा जीव कासावीस झाला, पण भगवंत काही सोडेनात. झालं असं काल्याच्या कीर्तनात सांगतात की भगवंत तिचं स्तनपान करता करता हातपाय नाचवत होते आणि तिने त्यावेळेस पाहिलं की भगवंतांच्या पायावर आणि हातावर सगळी शुभचिन्ह आहेत. तिच्या लक्षात आलं की हाच तो 8वा. पण आता त्याच्या तावडीतनं सुटका नव्हती आणि म्हणून ती त्या अंतिम क्षणी त्याला शरणली. आणि म्हणून अशी पूतना असताना सुद्धा पाठविले स्वर्गात तियेसी, प्रभूचा द्वेषही फलद विशेषी. नुसता द्वेष करून चालत नाही, तो विशेष द्वेष असावा लागतो. आपलं काय होतं की मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही. मी कोण होतो, भेंडीची भाजी. मी कांदा म्हणून कोणाच्या डोळ्यात पाणी आणू शकत नाही. असे आम्ही सगळे. त्यामुळे कुणाचा द्वेष करायचा तो पण असा एकदम जोरदार करताच येत नाही आम्हाला. तो भगवंताचं काय करणार.
पण हिने भगवंताचा द्वेष सुद्धा ज्या प्रमाणाने केला म्हणून तिला, आणि तेवढंच नाही, शेवटी जी शरण गेली त्याच्यामुळे तिला स्वर्गाची प्राप्ती झाली. फक्त तेवढीच नाही हो, माझं घड्याळाकडे लक्ष आहे. तृणावर्त शकटासुर गेला याच गतीला अंती, वारुळात जणू धजले मूषक कोले सिंह विघाती, जय हरी सुखकंदा. तृणावर्त वादळाचं चक्री वावटळीचे रूप घेऊन गेला आणि श्रीकृष्ण आईच्या मांडीवर होते. श्रीकृष्णाने ओळखलं कोण आलंय. त्यांनी स्वतःला इतकं जड केलं की यशोदा म्हणली, मेल्या तू आजकाल फार माझ्या मांडीला ओझं व्हायला लागला असते. दिलं ठेवून दिली खाली, गेली कामाला आपापल्या. त्यांना बरंच झालं, कारण यशोदेसह नव्हतं जायचं ना वर, की लगेच त्या तृणावर्ताने त्याला घेऱ्यात घेतलं आपल्या. आणि तुम्हाला माहिती आहे की ती पाचोळा कसा भिरभिरत वर जातो ना, तसं तृणावर्त त्यांना वर 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 घेऊन चालले. आणि वर जाता जाता कृष्णाने स्वतःचं वजन इतकं वाढवलं. तृणावर्त स्वतःच ते वावटळ म्हणजेच तृणावर्त होता. त्यांनी एवढं वजन वाढवलं की त्या तृणावर्ताला सहनच होईना आणि त्याला पुन्हा जमिनीवर आपटून श्रीकृष्णांनी मारून टाकलं. शकटासूर बैलगाडीचं रूप घेऊन, छद्याचं रूप घेऊन कृष्णाच्या दाराशी येऊन थांबले होते. आता यशोदा वाळवण करत होती उन्हामध्ये. आता उन्हामध्ये या बाळाला कसं ठेवावं, आणि म्हणून तिने काय केलं, त्या गाडीच्या खाली झोळी बांधली आणि त्याच्यामध्ये कृष्णाला ठेवलं. आता कृष्णाला माहिती हे कोण आहे, यशोदेला नाही माहिती बिचारीला. त्यांनी झोळीमध्ये जे पाय नाचवले त्याच्याने शकटासुराच्या सांधा आणि सांधा खिळखिळा झाला आणि ते सांधे सगळे विखळून जेव्हा पडले तेव्हा लोकांना कळलं की ही बैलगाडी नव्हती, हा राक्षस होता. हे कसं झालं माहितीये, जेवढे कंसाने राक्षस पाठवले ते कोणतेही असुर त्याच्याकडे परत गेले नाही. जसं वारुळामध्ये एखादा उंदीर शिरावा, सापाच्या वारुळात नागाच्या, येईल का परत? किंवा एखादा कोल्हा सिंहाच्या गुहेत शिरला तर येईल का परत? एकाच दिशेने ना, परतीचा मार्ग नाही. तसं झालं. वारुळात जणू धजले मूषक कोले सिंह विघाती, जय हरी सुखकंदा, असं त्या सगळ्या असुरांचं झालं. खऱ्या मृगमता पुढे कसावा, लसुणीचा दुर्गंध टिकावा. काय आहे ना की कस्तुरीची ती टेस्ट ते म्हणतात की अत्यंत गावरान आणि स्ट्रॉंग अशा लसणाचा जो दुर्गंध त्या कस्तुरीने गेला तर ती कस्तुरी खरी असते म्हणतात. किंवा तत्वज्ञाना सन्मुख सांगा, शोक मोह का करीती दंगा. दुःख होणं हे साहजिक असतं, पण त्या दुःखाचं शोकामध्ये रूपांतर होऊ नये. कुणी कोणतीही मनामध्ये इच्छा असणं स्वाभाविक असतं, पण ती मोहामध्ये आणि आसक्तीमध्ये जाऊ नये. ह्याच्यासाठी जे तत्वज्ञानाचा एक पाया लागतो, अध्यात्माचा पाया लागतो, हा पाया ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये शोक किंवा मोहदंगा करतील का? मग ती मनाला जी स्थिरता आली ती कशामुळे आली आहे? तत्वज्ञानामुळे, अध्यात्मामुळे आलेली आहे. किंवा हेत्वा भासा लाभे ठाय, तर्क पंडिता समोर काय. काय आहे ना, तर्क करणं म्हणजे काय की माझा पक्ष कसा खरा आहे हे सांगणं. आणि मग कुठलीही शेंडी कुठेही लावता येते. त्याला हेत्वाभास म्हणतात. आप्पांनी एक फार सुंदर उदाहरण दिलंय, इंग्लिशमध्ये त्याचं नाव फॅलसी. आप्पांनी उदाहरण इतकं सुंदर दिलंय की शहाणी माणसं थोडी असतात. खरं आहे ना, सत्य आहे. आम्ही अल्पसंख्य आहोत हेही सत्य आहे, जे अल्पसंख्य असतील त्यांच्यासाठी. पण हे दोन्ही जोडता येतील का हो? की आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून आम्ही शहाणे आहोत. कारण आधी काय म्हणलं होतं, शहाणी माणसं थोडी असतात म्हणजे अल्पसंख्य असतात, आणि आम्ही अल्पसंख्य आहोत म्हणून आम्ही शहाणे आहोत. हे आपण खरं म्हणू का? नाही म्हणणार. याला फॅलसी किंवा हेत्वाभास म्हणतात. तसे या सगळ्या असुरांचं झालं म्हणे. तसे दैत्य हे कृष्ण आपुढती, मशके ही तो अनंत शक्ती. तो अनंत शक्ती, त्याच्यापुढे या माशा बिशा काय टिकाव्या, चिलट मिलट कोणी टिकले नाही. त्याच्याशिवाय त्यांनी अजून काय केलं, कुबेर सुत कृष्णे उद्धरिले, नारद शापे तर झालेले. नलकुबेर आणि मणिभद्र, कुबेराचे दोन पुत्र. काय झालं, तो कुबेर हा संपत्तीचा स्वामी, आणि आपण बघतोय पोरशे गाडीवाल्यांचं काय होतंय ते. त्यामुळे संपत्ती आली की पुढची पिढी बिघडायला वेळ लागत नाही. आणि तसंच नलकुबेर आणि मणिभद्राचं झालेलं होतं. संपत्तीमुळे पूर्ण वाया गेलेले हे कुबेराचे दोन पुत्र.
विलास करावा, बाकी काही करू नये, अशा तऱ्हेने त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर ते विलास करत होते. आणि तिकडनं आले नारद. नारद आल्याच्या नंतर नारदांचे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व की त्यांना कुणीही आदराने नमस्कारच केला पाहिजे. पण आम्ही संपत्तीने उन्मत्त झालोय, कोण नारद आम्हाला नाही माहिती. त्याच्यामुळे त्यांनी विलासामध्ये काहीही खंड केला नाही. नारद तिकडनं चाललेले आहेत तरी देखील त्यांनी साधा नमस्कारही नाही केला, त्यांचे अश्लील चाळे पण थांबवले नाही. नुसता नमस्कार केला नसता तर नारद रागवले नसते, संत होते, मुनी होते. पण राग कशाचा आला की तुम्ही जे अश्लील चाळे करताय, जे विकृत चाळे करताय आणि आपल्या संस्कृतीला जो धक्का लावताय, त्याचा नारदांना राग आला. आणि म्हणून नारदांनी शाप दिला की तुम्ही गोकुळामध्ये झाड होऊन राहा. पुन्हा एकदा शाप म्हणलं की विशाप आला. आणि मग त्यांना सांगितलं गेलं की भगवंताचा 8वा जन्म पतितोद्धारासाठी येणार आहे आणि तुम्ही पतित झालायत म्हणून तुम्ही असे वागलायत. त्यामुळे तुमचा उद्धार आता फक्त श्रीकृष्णच करू शकतो त्याच्या 8व्या जन्मामध्ये, तोवर तुम्ही झाडून राहा. असे ते दोघं जण कृष्णाच्या दारामध्ये झाडून राहिलेले होते. आणि एक दिवस कृष्णाने प्रचंड त्रास दिला सगळ्या गोपींना आणि यशोदेला. आणि म्हणून तिने उखळ घेतलं आणि ते उखळ कृष्णाला बांधलं आणि मग त्याच्या दोन्ही दोर जे आहेत त्या 2 झाडांना बांधले. आता कुठे जाईल बघू म्हणे. श्रीकृष्ण त्यांनी जी हालचाल करायला सुरुवात केली आणि उखळासहित, उखळामुळे ते जोर मिळाला ना, अजून एरवी छोटे होते ते, पण त्या उखळाने असा जोर मिळाला आणि त्यांनी जे हालत 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 पुढे जायला सुरुवात केली, ती झाडं हल्ली 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 आणि शेवटी मुळासकट पडली. उद्धार झाला नलकुबेर आणि मणिभद्रांचा. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले, नारद शापे तरु झालेले. असामान्य ही कृत्ये ऐशी, बघता धाले गोकुलवासी. गोकुलवासी लोकांना काहीतरी असामान्यच चाललेलं आहे असं वाटत होतं. काय चाललंय हे त्यांच्या काही लक्षात येत नव्हतं. तेज रवीचे पूर्वाहुनी वाहुनी हृदयीचे वैराग्य, कमलांचे सौंदर्य सकाळी गोकुळचे अथवा भाग्य. यशोमतीचे मूर्त सौख्य वा नंदाचे वात्सल्य जसे, हळूहळू देवी आनंदासह बाळकृष्ण तो वाढतसे. हळूहळू बाळकृष्ण मोठे होत होते. कोण? भगवंतांचे पूर्ण अवतार. पण मनुष्य जन्म धरलाय, मनुष्याप्रमाणे राहत आहे. फिरे ओसरी भिंत धरोनी, पांगुळ गाडा कधी घेऊनी. निज जननीच्या धरून अंबरा, महत् प्रयासे चढे उंबरा. त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि हा उंबरा ओलांडू शकत नाही, म्हणून आईचा पदर धरून, आईचा आधार धरून उंबरा ओलांडलाय. वस्त्र जर आई चुकून माकून साडीची घडी घालायची विसरली, आई किंवा कोणी गोपी, आणि खाली ठेवलं की ते गेलं. वस्त्र सोडून ठेवी आलेले, त्याच जाऊनी हा घोटाळे. पुन्हा आजच्यासारखा विधभर नाही होत. नऊवार साडी, नऊवार साडी आहे ना ती, मग त्याच्यामध्ये घोटाळायचं. आणि फारच जर नाही वाटलं, बाहेर नाही येता आलं, कात्री सापडली तर कापून मोकळं व्हायचं. ठेवली कशाला मग साडी अशी खाली? व्यवस्थित नाही का ठेवताय? खाली राही चुकून करंडा, सांडून कुंकू माखी तोंडा. करी यशोदा तुलसी पूजन, कृष्ण उभा पाठीसी येऊन. उदकाडीचा धरण्या धूर, बघे पसरणी इवला साकर. घुसळण करता. आता एकदा असं झालं, हे तर रोजच चालू होतं. एक दिवस यशोदा घुसळण करत होती. गोकुळ आहे हो, मोठा हंडा दह्याचा, उभं राहून घुसळण करायचं. घुसळण करिता कधी एकदा, मध्येच गेली आत यशोदा. मग अशी म्हणलं ना मी, टाइम मॅनेजमेंट. आतमध्ये काहीतरी चुलीवर ठेवलं असेल, त्याच्यामुळे पटकन काहीतरी करायला गेली. लाकूड मागे ओढायचं असेल, नाही तर पुढे ढकलायचं असेल, काहीतरी करायला गेली. कृष्ण होतेच तिथे उभे. त्यांनी पाहिलं की लोणी आलंय वर. पाही आतील लोणी घ्याया, परी होत असे खटपट वाया. उंच होतं ना ते दुधाणं. रागे मग उलथिले दुधाणे, धावत ये जननी तच्छ्रवणे. अगो बाई काय झालं, काय पडलं? बघते तर काय, दुधाणं गेलेलं आहे. इकडे ही मूर्ती ते ठाई, दो दो हाती लोणी खाई. मुखपद पोटही लडबडलेले,
राग दूरवर वाहत गेले. यशोदेला राग तर आला, हसू पण येतंय, कसं दिसतंय ध्यान हात पकडून श्रीकृष्णाचे रागवण्याचा प्रयत्न करतीये. प्रयत्न हे रागे भरण्याचे, करी तयावर मोठे डोळे. पण डोळे मोठे करता करता हसूच आलं आणि त्याच्यामुळे तिला काही रागवता आलं नाही कृष्णाला. पण काय हे केवढं नुकसान केलं. हसे नंदा पुढती तसेच नेले, विचित्रसे ते ध्यान सावळे. एकीकडे हसू येते पण आता काहीतरी तर याला धाक दाखवलं पाहिजे ना. आणि पूर्वी वडिलांचा धाक असायचा, त्याच्यामुळे हसे दाबुनी वदे यशोदा, यास मार पाहिजे एकदा. नंदाने काय केलं, कृष्णाला भीती वाटली, काय सांगता आईला तर मी कसाही गुंडाळतो, पण बाबा कदाचित ठेवून देऊ शकतात, एक काही सांगता येत नाही. पण नंदाने काय केलं, नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या कृष्ण मुखासी. नंदे चुंबियले प्रेमाने रडव्या कृष्ण मुखासी. नेहमी स्मितवदन असणारं रडवं का झालं आज. कदाचित मार बसतो, आपण जरा लिमिट ओलांडलीच, थोडी जास्तच केलंय आज. शिक्षा याहून तुझी असे का, असल्या अपराधासे जय हरी सुख कंदा. नंदानी आईकडनं घेतलं, आता ह्याला वाटलं मार बसणार आहे, त्यांनी जवळ घेतलं आणि चुंबन घेतलं. अरे एवढी खोडी छान केली आहे, त्याला कोणी काही करेल का. आणि खरंच आप्पा असं सांगतात की गुळाचे गणपती काय करायचे, बसवले ते बसले तिथे एकाच ठिकाणी. त्यामुळे खोड्या करणारीच बाळं पाहिजेत, पण त्यांना शिक्षा कधी करायची आहे, त्यांना कधी शिस्त लावायची आहे, हे पण आईबाबांना कळलं पाहिजे. त्यामुळे पालक होणं हे काही सोपी गोष्ट नसते. लीलांनी या सुकुमाराचे वेडे केले मन सकलांचे. नाच नाच रे बाघन निळा, गोपींना हा एकच चाळा. कसा नाचतोय, कसा नाचतोय, कोण नाचतंय, परब्रह्म. कोणी सांगितल्यावर, गोपींनी सांगितल्यावर. नंद पाटला कडे प्रत्यही, कामासाठी गवळी काही. आतापर्यंत गोपींचं प्रेम पाहिलं, आता गवळी पुरुष जमात. एरवी आयांना तर काय असतं, आपला तो बाबे असतोच, शेंबडा असला तरी असतो, पण सहसा वडील म्हणतात ते जरा शेंबूड काढून दे इकडे. त्यामुळे शेंबूड साफ करतील असं काही सांगता येत नाही. आजकाल बदललंय, बऱ्यापैकी बदललंय आजकाल, पण सांगता येत नाही. नंद पाटला कडे प्रत्यही, कामासाठी गवळी काही. येती ते आणती खेळणी, श्री हरी जवळी यावा म्हणून. कसा येणार जवळ, काहीतरी मोह पाहिजे ना त्याला. हे बघ तुझ्यासाठी खेळणं आणलं. कसा आहे कृष्ण, खेळतोय धुळीमध्ये. अंग धुळीने सर्व माखले, तसेच मुख जरी मळकट असले. करपाशी तरी कृष्ण घेऊन, विशंक घेती त्याचे चुंबन. आपला तो बाबे नाही, शेवडाय का नाही, मळकट झालेल्या कृष्णाला पण जवळ घेऊन पुरुष जमात असलेले गोप सुद्धा त्याचं चुंबन घ्यायचे. आणि कृष्ण काय करायचा, सुंदर हसरा श्याम खोड कर, वधून बोबडे सुखवी अंतर. कुणालाही नाराज करायचं नाही. वृद्ध तरुण वा मूल असो का, श्री हरी सर्वांचाच लाडका. कुणी कसाही असो उदास, चिंतावा लागली मनास. श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने, कळी खुलावी प्रसन्नतेने. परसुनी भाषण कधी हरीचे, विस्मित व्हावे मन सुज्ञांचे. असं काहीतरी बोलून जायचा की चमकायचे मोठे लोक. अरे एवढं छोटं बाळ आहे, याला इथून कुठून सुचलं की श्रीकृष्णाचं लक्ष द्यायचं. अरे आपण मनुष्य जन्मात आलोय, लिमिट ओलांडायची नाहीये. बुद्धीची की चमक विलक्षण, बालवयी ही दीपवी लोचन. श्याम परी तो महालाघवी. लगेच विषय बदलून परत लहानपण हट्ट करायला सुरुवात. विसरवीत आपुली थोरवी. मी कोणीतरी वेगळा आहे, मी कितीतरी मोठा आहे असं या लोकांना वाटू नये म्हणून श्याम अजून विषय बदलून काहीतरी वेगळा करायचा. हे कसं झालं, मधुर खेळ कर साधे वर्तन, यातच मोठ्यांचे मोठे पण. हे वाचत असताना असं वाटतं ना की म्हणजे कसं आहे ना, काय बोलावं मला सुचत नाही, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं जे आपण म्हणतो ना,
मधुर खेळ कर साधे वर्तन यातच मोठ्यांचे मोठेपण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतक्या वर्षापासून आप्पा संभाजीनगरमध्ये यायचे, आपल्या घरी राहायचे, आपण त्यांना भेटायचो. कधीतरी असं वाटलं होतं का हो की ही व्यक्ती एवढी मोठी आहे की ती ज्ञानेश्वरांच्या बरोबरीने संजीवन समाधी घेण्याच्या योग्यतेची व्यक्ती आहे. आपण घरात आम्ही आजोबा एखादे घरात यावेत असे वागायचो. काल जो मी तुम्हाला दिवाळीचा प्रसंग सांगत होते त्याच्यामध्ये एकदा असं झालं की आम्ही दिवाळीला तिकडे गेलेलो असताना गांजेचं सांगितलं काल मी तुम्हाला. तसं विमलेश्वर म्हणून उत्तर काशीपाशी एक ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे. तर आम्ही सगळेजण तिथे गेलो वनभोजनाला. आप्पा पण बरोबर होते आणि माझ्या लेकीच्या अंगावर काळ्या रंगाचा फ्रॉक होता आणि त्याच्यावर अशी पिवळी झेंडूची फुलं असावीत अशी फुलं होती. आणि आम्ही इथे वनभोजनाच्या तयारीला लागलोय आणि आप्पा अशी वनराजी बघत बघत हिंडत होते भोवताना. ते मंदिराच्या मागे गेले आणि त्यांनी मला मोठ्याने आवाज दिला, अगं तुझ्या ठमीला घेऊन इकडे ये म्हणाले. मी म्हटलं ठमीला घेऊन का बोलवतायत? म्हणून मी तिला घेऊन कडेवर उचललं. तिला एक 3-4 वर्षांची असेल. तिला घेऊन गेले मी तिकडे. तो म्हणे अगं बघ तुझ्या ठमीच्या फ्रॉकवरची फुले इथे प्रत्यक्ष उमलली आहेत, तिचा एक फोटो काढ म्हणले इथे. आता आपल्याला फोटो काढलेला आवडायचं नाही. मी आपल्याला म्हणलं आप्पा एका अटीवर काढते, मुलालाही बोलवते, तुम्ही मध्ये उभे राहा, तुमच्या तिघांचा फोटो काढते. आणि असं आप्पाने त्याला छान धरलंय आणि त्या दोघांचा फोटो काढलाय. मधुर खेळ कर साधे वर्तन यातच मोठ्यांचे मोठेपण. आता हरीसी वर्ष 5वे मग त्याच्या खेळासी पुरेल केवी सदन मनूचा कमंडलू मत्स्यासी जय हरिसुतकंदा. आपल्या सगळ्यांना मत्स्य अवताराची कथा माहिती आहे की तो छोटासा मासा मनू महाराजांच्या कमंडलूत आला. त्यांनी त्या कमंडलूमध्ये मावणार नाही म्हणून मोठ्या आवाजात सोडला, तिथे मावणार नाही म्हणून तलावात सोडला, तिथे मावला नाही म्हणून सागरात सोडला. आणि तो इतका मोठा झाला होता आणि मनू महाराजांनी त्याचा जीव वाचवला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रलय कालामध्ये मी तुमचं रक्षण करेन. तसा त्याला आता सदन पुरेनसं झालं. तो 5 वर्षाचा जेव्हा झालाय तेव्हा गोपांच्या समवयी बालका जमवून खेळे पथी सारखा. काय खेळायचं आहे माहितीये का? कधी पळापळ, कधी हुतू, कधी भोगऱ्यावरती हेतू. पाट्यांचा कधी खेळ मांडिता, गुंतून जाई सगळा रस्ता. वाट नुरावी जाणारा ते, परीन कोणी येरा गाते. स्क्रीन टाइम कसा कमी करायचा हा प्रश्नच नव्हता, कारण स्क्रीन टाइमच नव्हता. मुलं ती रस्त्यावरच खेळत असायची आणि ती आनंदाने रस्त्यावर मुलं खेळतायत म्हणून कुणालाही दुःख पण नसायचं. खेळ पाहण्या उलट तयांनी उभे राहावे काम सोडूनी. आणि मग इतके त्या खेळामध्ये गुंगून जायचे की कुणाचा डाव झाला, टाळ्या पिटती कोणी पोडे, आनंदाने टाळ्या पिटायचे. किंवा कधी भांडण व्हायचं, तुझं राज्य का माझं राज्य, दुजा भांडणी करीनी वाडे. वेगळं न मानता त्यांचं कौतुक करत होते. हरी काय करायचा? हरी खेळता विटी दांडूने आल्या जरी गोपिका पथाने. शिरी घेऊनी चुंबळ त्यावर ठेवून या भरलेली घागर. अचूक मारुनी विटीचा टोला खट्याळ हा फोडीत गटाला. मग काय होणार? पाण्यावरनं परत चालल्या होत्या, मातीची घागर फोडली आणि पाणी सांडून चिंब भिजेती आणि दुसऱ्या हास हासती. कशी फजिती झाली. आमची नाही गोवा फुटली, तुझी फुटली, आज तू गठलीस कृष्णाला. हिने कोपुनी धरण्या यावे चपळ सावळा दे हुलकावे. इतके हुलकावे द्यायचा की ती निराश व्हायची. निराश होऊन दमून म्हणे ती थांब तुझ्या आईस सांगते. सुखे सांगजा म्हणे लागवी कुठून मान वेळवी जीभ दाखवी. पण कुठून माहितीये का? दुसरीचे पाठीस राहुनी हिला हसू ये जणिते पाहुनी. म्हणजे आधी बाकीच्या हिच्यावर हसल्या, आता तो जे काय वेडेचाळे करतोय ते बघून हिलाही हसू आलं. गेला सगळ्यांचा राग कुठेतरी. अशी सर्व ही वेळ हरीने खेळण्यात दवडावी. भोजनास दे हाक यशोदा 3 परी ऐकावी जय हरी सुखकंदा.
आजही तसंच चालू आहे. आजही आयांना जेवायला हाकच मारावी लागते, फक्त बाळ कुठे बसली आहेत त्याच्यात फरक झालाय. एक सुरेख कार्टून आलं होतं की आईने त्याला सांगितलं की तू आउटडोअर गेम खेळ. तर त्याने काय केलं, खिडकीतनं तो कॉम्प्युटर बाहेर घेतला, तो उन्हामध्ये जाऊन बसला आणि तो व्हिडिओ गेम खेळत होता. आई थोड्या वेळाने आली आणि आई म्हणली, अरे काय करतोय, तुझ्या आज्ञेचं पालन केलं, आउटडोअर गेम खेळतोय. म्हणला मी व्हिडिओ गेमच खेळतोय पण बाहेर बसून खेळतो. त्याच्यामुळे हे येत नव्हते पण बाहेर खेळत होते. किती खेळ खेळला तरीही थकवा श्रीकृष्णासी नाही. दुबळी परिती इतर बालके धीर तयांचा इतुकान टिके. वदती सगळे मग एक कृष्णा दमलो आम्ही आता पुढे ना. कृष्ण म्हणाले, अरे हे काय. कृष्णे त्यासी हसून म्हणावे दूध तूप रे कसे पचावे. माहितीये का किती कॅलरीज असतात त्याच्यामध्ये. दूध तूप खा आणि बसून राहिलं तर कसं चालेल. चला माझ्याबरोबर खेळा. दूध तूप म्हणजे काय असतं. दूध असे बा पुन्हा प्यावया पचण्याची मग गोष्ट कासया. अरे तुला मिळत असेल रे दूध आणि तूप आणि तुला प्रश्न पडत असेल कसं पचवायचं. आम्हाला नाही मिळत. अरे तुला दूध नवनीत सापडे तुकडे आम्हा प्रति कोरडे. अरे तुमच्या घरी पण गाई आहेत ना, मी पाहिले आहेत. तुम्हा घरी आहे ना गोधन. कृष्ण विचारी विस्मित होऊन दुभते त्यांचे कोठे जाते. ते म्हणाले, तुला माहित नाही का, उत्तरेये मथुरा शिबिराते. कॅन्ट, मथुरा कॅन्ट म्हणजे जी आर्मी होती कृष्णाच्या कंसाची सगळी, त्यांच्यासाठी हे दूध तूप नवनीत हे सगळं चाललेलं होतं. का जात होतं. काय मुले ठेवून उपाशी. मुलांना उपाशी ठेवून मथुरेला जातं. पुसे मुरारी सरोष त्यांसी. राहून विचारतोय, हो अरे भाव चांगला तेथे मिळतो कोण आमचा विचार करतो. अरे तिथे नगद पैसे मिळत आहेत, मग आमचा कोण कशाला विचार करेल. त्याच्यामुळे सगळं दूध तूप तिकडे जातं. दूध दही लोणी घृत तेही जात विकाया सर्व. पेन्या म्हणतो खरवड मिळते हेच आमचे दैव जय हरी सुख कंदा. गोकुळातली लहान मुलं आहेत. आता लहान मुलांनी शरीर आणि मन दोन्हीनी सुदृढ व्हायला पाहिजे. मनाची सुदृढता तर ते देणारच आहे आणि त्यांना तशी गरज पण नाही, कारण ते कोण होते आपण नंतर बघणार आहोत. पण शरीराची सुदृढता, कारण हा नरदेह घेऊनच सगळी साधनं करायची. जो काय उद्धार करायचा आहे तो या देहातच करायचा आहे. आणि मग तो देह जर सशक्त नाही झाला तर कसं होईल. भगवंताला काही हे पटलं नाही, कारण त्यांना या गोपांना घडवायचं होतं. दुसरी काही बालकं आपली आपली गोष्टी सांगायला लागले. तशी बालके काही वदती किती कथू तुझं घरच्या गमती. ताकही लाभत ना प्रतिदिवशी सकाळीच पाजती म्हशीशी. दुसरा सांगतो, आपुली नाही स्थिती अशी बा प्रेमळ माझे फार अजोबा. कोण म्हणतो, सीदामा. सुदामा नाही ना, हा गोकुळाचा मित्र. वदे सीदामा म्हणून मजसी तोटा नाही घरी कशासी. फार प्रेमळ आजोबा आहेत, भरपूर दूध तूप सगळं देतात. अरे मग तुझी का अशी हाडं दिसत आहेत. घरात आमच्या परी म्हातारी मेद ओघळे जिच्या शरीरी. यथा सांग तिच सर्व लागते इतरांना वाकडे बोलते. खाऊन देई घास सुखाचा स्वभाव असला असे तियेचा. म्हणून नसता उणीव कसली हाडे माझी कधी न मुजली. कसं अंगी लागेल हो, सारखं खाल्लेलं काढायला लागली म्हातारी, कसं काय माझ्या अंगी लागणार आहे. त्याच्यामुळे मला दूध तूप भरपूर मिळतं पण माझ्या पण अंगी लागत नाही. हरीला काही हे पटलं नाही. वदे हरी या वरी गड्यांनो हे नाही कामाचे. गोरस खाऊन बल मिळवावे असले वय हे तुमचे जय हरी सुख कंदा. अविचारे जो छळी प्रजेसी त्या कंसाच्या पशुसेनेसी. पोसता ती हे धनलोभाने घरी पोर कळवळे मुकेने. मनाने सशक्त करणं चाललंय. हा शरीराने तर करायचंच आहे, पण मनाने सशक्त करणं चाललंय.
की तो अविचार करणारा जो कंस आहे त्याच्या सेनेसाठी नाही गेलं पाहिजे. गोकुळातले गोरस साचे आहे गोकुळवासी जनांचे, आम्हा पुरोनी उरल्यावर ते सुखे विकाया मग जा होते. खरंय कृष्ण हे सगळं, पण कोण आमचं ऐकणार आहे? आम्हाला काही व्हॉइस आहे का? सत्य तुझे हे भाषण सगळे कोण परी मानील आपुले. वदे वाकड्या म्हणजे पेंड्या, वदे वाकड्या कधी आम्हास सरळपणाने मिळेन गोरस. अरे इतकं सरळपणे आम्हाला काही मिळणार आहे का? आणि मला लहानपणी मिळालं नाही म्हणून तर मी असा आहे वेडा वाकडा, माझ्या काही शक्ती माझ्यामध्ये आली नाही. कृष्ण म्हणतो माझ्यावर विश्वास आहे ना, कशाला चिंता करता? उगीच चिंता कशास त्याची, उणीव येथे नायुक्तीची. कृष्ण म्हणे घे ऊन चराटे, या मज जवळी उद्या पहाटे. चराटे म्हणजे दोर विणलेले. पहाटले अजूनी नव्हते तो गोपवधू मथुरेसी, निघती कुंभशिर निघती घेऊन कुंभशिरावर दूध तूप विकण्यासी जय हरी सुखकंदा. पहाटला अजून नव्हतं, त्याच्या आधी धारा काढून झाल्या होत्या. तूप लोणी कालच करून ठेवलेलं होतं आणि हे सगळे घेऊन या गोपी निघाल्या होत्या. अगदी म्हणजे आपण स्मितीत व्हावं अशी कल्पना. रेंगाळती तारे आकाशी, अजून अशा सावळ्या प्रकाशी. प्रकाशाचं वर्णन सावळा प्रकाश. त्या सावळ्या प्रकाशामध्ये अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या. या सावळ्या प्रकाशामध्ये त्यांच्या अंधुक मूर्ती दिसत आहेत. कशा दिसत आहेत? स्मृती पुसट जणू बालवयीच्या. पुसट पुसट असं काहीतरी आठवावं. खूप दिवसांनी नातलं घ्यावेत, ओळखलं का मला? आठवतंय काहीतरी पण लक्षात येत नाहीये असं जे वाटावं, तशा त्या अंधुक अंधुक प्रकाशामध्ये त्या गोपी दिसत होत्या. एकी मागून एक चालती, दूध दयाची घागरवरती. कुणी मधुरसे पद सांगावे, इतरांनी ते सुस्वर गावे. प्रतिदिवशीची ही परिपाठी, आजच कसली शंका पोटी. कारण आतापर्यंत काही दुःख वगैरे काही पाहिलंच नव्हतं गोकुळामध्ये. आनंद सगळा चाललेला होता, त्याच्यामुळे आनंदात चालल्या होत्या. परितयांना काय कल्पना, सर्व वेळ सारखी असेना. त्या तिकडने येताना दिसल्या आणि अशा दोऱ्यात ताणून धरलेल्या होत्या सगळ्या गोपांनी बाजूनी, आणि कृष्ण झाडाआड लपले होते. त्या टप्प्यात आल्या की कृष्णांनी शीळ वाजवली. शीळ वाजवली की यांनी दोऱ्यावर उचलल्या. दोऱ्यावर उचलल्या की पुढे जाणाऱ्या गोपी एकामागोमाग एक, एका मागे एक चालली. त्याच्यामुळे पहिली पडली, दुसरी पडली, तिसरी पडली, सगळ्या पडल्या. ताणून दोऱ्या रस्त्यावरती, मुले तोकडे लपली होती. शीळ हरीची येता कानी, दोऱ्या धरल्या उचलून त्यांनी. शीळ कशाची म्हणती तोची, अडखळूनी दोरीला. पडल्या भूवर गोप कामिनी, तोल नसे सावरला जय हरी सुखकंदा. दूध तुपाची घट्ट दह्याची, तशीच मडकी नवनीताची. कोसळली की सवेच खाली, आणि मुलांची चंगळ झाली. एक तावते नवनीतावर, दुधाची उचली घागर. मुखी घालती सापडले ते. कृष्ण होता का या सगळ्यांमध्ये? त्याला घरी भरपूर मिळत होतं, त्यामुळे जे केलं ते स्वार्थासाठी नाही. मूर्त सावळी दूर हासते. मिळालं ना सगळ्यांना, माझ्या मित्रांना खायला प्यायला भरपूर, समाधानाने लांब उभे राहून हसत होते. जे केलं ते स्वार्थासाठी नाही. व्याकुळल्या गोपिका बापुड्या, दुधा तुपाने भिजल्या साड्या. दात दुखावे कोपर फुटले, पाऊल कोणाचे मुरगळले. सावरुनी जो गोपी उठती, तोही पोरे पसार होती. लागत सेना कृष्णही हाती, वायूची दुसरी मूर्ती ती. अरे आत्ता इथे होता, गायब झाला. मग आता काय करणार? यशोदेकडे. यशोदेस येऊन तयांनी वृत्त हरीचे कथिले. परिजननीच्या न्याय मंदिरी
शिक्षेचे भय कसले जय हरी सुख कंदा. यशोदेलाच ना सांगू दे, जा सुखे सांग, बघू ती काय करते. विश्वास होता आईवर. तिला सुद्धा खरं नाही वाटलं. कृष्ण छे ग, तो नाही असा 24 तास देणाऱ्यातला नाहीये ग तो. खरे न वाटे तिला कदापि, जरी शपथेने कथिती गोपी. पण मग आता या गोपी पण शपथेने सांगतायत, आता काय करावं. सांगे परिती वत्सल आई, करीन मी तुमची भरपाई. नुकसान झालं ना तुमचं खूप, ते मात्र मी भरून देईन. जरी कृष्णाने केलं नसलं, माझा विश्वास नाही की ते कृष्णाने केलं असेल, तरी मी भरून देईन तुमचं, एवढं मी नक्की. पण पुन्हा पुन्हा मेघनीळ जो कृष्ण आहे तो तेच करायचा का. नाही, प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी. मेघनीळ तो दुसऱ्या वेळे, प्रकार काही करी निराळे. लोणी चोरून पळता वाटे, पसरून ठेवी खूप सराटे. छोटे छोटे काटे असतात ना, तर जाता जाता टाकायचे असे. आपण पुढे पळायचं आणि मागे टाकायचे. आणि म्हणजे ते गोपींच्या बाहेर कुठून पळतील पुढे. पसरून ठेवी खूप सराटे, जरी घातले टाळे दारा, तेन थांबवी गोरस चोरा. शिडी सारखी रचुनी पोरे, धार्या मधुनी घरात उतरे. चिमणा, ते चिमणी धूर जायची असते ना, बाहेरनं शिडी करायची पोरांचीच, आणि मग एकानंतर एक त्यांनी उचलून घ्यायचं दुसऱ्याला आणि त्याच्यातनं खाली उतरायचं. खाली उतरल्यावर काय बघायचं, अरे जमिनीवर नाही ठेवलंय, शिंक्यावर टांगलंय, काही हरकत नाही. पुन्हा एकदा एकमेकांचे थरावर थर, हंडी फोडली परत शेवटी. त्यामुळे जरी घातले टाळे दारा, तेन थांबवी गोरस चोरा. शिडी सारखी रचुनी पोरे, धार्या मधुनी घरात उतरे. उंच बांधिली शिंकी असती, काठी घाली हात्यावरती. सगळ्यांच्या खांद्यावर चढून काठी घालायचा. केले असती उपाय नाना, कृष्ण पुढती एकटिकेना. आणि सगळ्यांना दूध तूप भरपूर मिळायला लागलं. त्यामुळे काय झालं, मुले जाहली पुष्ट शरीरी, गोपवधू त्रासल्या अंतरी. रोजचं नवीन काहीतरी म्हणती, हरी हा घरात असता, लाभू देनच आम्हा शांतता. वैताग आणला याच्या खोड्यांनी, काही सुचू देत नाही, इतकं नुकसान करतायत सगळेजण मिळून. अतिशय रागवल्या होत्या बरं का. पण ते रागवणं जे होतं ना, ते काय आपण म्हणूयात ना, प्रेमाचं रागवणं होतं. त्रास होत हे खरे, त्यामुळे द्वेष चीड परी नाही. उलट कुठे तरी खोल हवेसे, खट्याळ पडते होई जय हरी सुख कंदा. द्वेष चीड नाही, पण वैतागल्या होत्या. साहजिक आहे हो, इतकं काम डबल करून ठेवलं रोजच्या रोज. सगळी कामं एकतर स्वतः करायची, इतकी अवघड कामं आहेत, आणि त्यात ते जर डबल करून ठेवली तर वेळ कसा निघून जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून खरंच चिडल्या तर होत्या. पण आवडत्याच्या वागणुकीतील विचित्रच ऐसे बोचत जरी सल. सुख करता तरी त्यातही येई, प्रेमाची की नवलाई. काल जे आपण समर्पण पाहिलं ना, त्याचा संदर्भ इथे. दोष बघायला गेले ना तर ते दोष तर खूपच दिसू शकतात. पण तेडा आहे मगर मेरा आहे हे जर म्हणलं की माझं आहे हे एकदा म्हणलं ना, मग त्याच्यामध्ये किती अवगुण असू द्या तरी देखील त्याला मी स्वीकारलेलं आहे. अशी या गोपींची स्थिती झालेली होती. परिहरीच्या या खोड्यासी, नवीच भरती ये प्रतिदिवशी. वदती गोपी हरी प्रतिया, लाडावून नच ठेवा वाया. मग असे मी तुम्हाला सांगितलं ना की स्क्रीन टाईम नाही, खूप लाड करायचे, पण शिस्त कुठे लावायची हेही कळलं पाहिजे. पण आजकाल पालकांचं असं झालेलं आहे ना की नाही म्हणण्याची भीती वाटते. जर मुलांना काही नाही म्हणलं आणि त्यांनी काही भलतं सलतं केलं तर, कारण मुलांनाही हा विश्वास नाही आहे की आपल्या हातून चूक झाली तरीही पालक स्वीकारतील. त्याच्यामुळे हा विश्वास पालकांनी मुलांच्या मनामध्ये निर्माण केलाच पाहिजे. मुलं आहेत, अडलेल्या वयामध्ये कदाचित चुकीचं पाऊल पडू शकतं, काहीतरी चुकीचं होऊ शकतं, पण कान धरण्याची हिंमतही पाहिजे. आणि मुलांनाही विश्वास पाहिजे की जर चूक आईकडे वडिलांकडे कबूल केली
तर त्यांच्या मनातून माझ्याबद्दलची आवड कमी होणार नाही, प्रेम कमी होणार नाही. पण हे कुठेतरी ना ही लिंक मिसिंग आहे. आणि त्याच्यामुळे झालंय असं आहे की अनेक टोकं गाठली गेली आहेत पालकत्वाने. एकतर मी म्हणेन त्या शिस्तीतच राहायचं, आम्ही नाही का मोठे झालो, त्याच्यामुळे नो नथिंग डुईंग, मी म्हणेन तसं. मग मुलांना पहिला मोकळा श्वास घ्यायला मिळाला परदेशात जायचा किंवा कुठलाही, की उधळले. मग हे एक गोष्ट होते. किंवा आम्हाला काही मिळालं नाही हो, आमच्या आईवडिलांची तशी नव्हतीच परिस्थिती. आता मी मात्र जे काय कमवतोय ना, काही कमी पडू देणार नाही यांना, म्हणायच्या आधी हातात, म्हणायच्या आधी हातात. आणि त्याच्यामुळे असं झालंय की मुलांना कशाची किंमतच राहिली. जे जमून मिळवावं किंवा नाही म्हणता येतं किंवा संयम ठेवावा लागतो, याच्यातलं काहीच झालेलं नाही आहे. हा आपल्या पुढचा इतका गहन प्रश्न आहे. आणि म्हणून या गोपांना, या सगळ्यांना कशी शिस्त लावली हे पण बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे पालक या दृष्टिकोनातून. गोरस चोरी फोडी रांजण वदती गोपी हरी प्रती या, लाडा उनच ठेवा वाया. वाया जाईल अशा लाडांनी. म्हणजे तो आम्हाला त्रास देतो यापेक्षा तो वाया जाऊ नये हे जास्त मनामध्ये होतं, कळकळ होती मनामध्ये. गोरस चोरी फोडी रांजण धान्य उधळतो करता कांडन, लुगडे दिसता ते टरकावी घेऊन चिमटे मुलास रडवी. कशामुळे? ती आई काहीतरी व्हॉट्सअप बघत बसलीये, किती वेळेच्या मुलाकडे लक्षच दिलं नाही, मग हा हळूच चिमटा घेऊन पळून जायचा. आता ते बाळ रडलं की आईला घ्यावंच लागेल ना, त्यामुळे त्या मुलांना पण त्यांनी रडवावं. खोडी विणे हा न बसे जराही, शिक्षा परी या न करवेन काही, याला आघव्या ते बघताच बाई, चित्तातला राग विरोनी जाई. उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला, सरे वरीस आठवे नच लहान हा राहिला. वनात इतरा सवे नितवळावयासी गुरे, हरीस तव पाठवी सकल लाड झाले पुरे. खूप झालं यशोदे, आता आमची मुलं बघ 2-4 वर्षापासून पूर्वीपासून मनात जात आहेत, घरची कामं करतायत, आणि हा नुसत्या खोड्या करतो सगळ्यांच्या हाती धरून. असं अजिबात करू नकोस, नाहीतर हा वाया जाईल. इथे गोकुलानंद नावाचा 4था सर्ग समाप्त होतो. रत्नौघे सती मंगलाय जगतो, हालाहलं भीषणं स्वर्गादिन्यति सुंदराणि भुवना, निश्चित्त चित्त्या स्थलं. पौलस्ते च निधाय येन विभवं, भिक्षाटनं स्वीकृतं, तं वन्दे विगतस्पृहं शिवकरं, मृत्युंजयं सादरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, इंद्रियों के न घोड़े विषय में खड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चढ़ाते चले, तन के रथ को सुपथ पर चढ़ाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे, नाम जपते रहे काम करते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे.
गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले लोग कहते हैं भगवान खाते नहीं लोग कहते हैं भगवान खाते नहीं दिल्ली की तरह हम खिलाते नहीं दिल्ली की तरह हम खिलाते नहीं शास्त्र प्रेमी विपुल समझे माते चले शास्त्र प्रेमी विपुल समझे माते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले दुख में तड़पे नहीं सुख में भूले नहीं दुख में तड़पे नहीं सुख में भूले नहीं प्राण जाए मगर धर्म भूले नहीं प्राण जाए मगर धर्म भूले नहीं धर्म धन का खजाना लुटाते चले धर्म धन का खजाना लुटाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले वक्त आएगा ऐसा कभी ना कभी वक्त आएगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे सबको कभी ना कभी हम भी पाएंगे सबको कभी ना कभी ऐसा विश्वास दिल में जमाते चले ऐसा विश्वास दिल में जमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले हटाते चले मन को विषयों से हटाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चले। जय कृष्ण भगवान की जय। जयघोष घेऊ आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय सद्गुरु दासगणु महाराज की जय स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर महादेव भारत माता की जय. परमपूजनीय दासगणू महाराज आणि स्वामी वरदानंद भारती म्हणजे अनंत दामोदर आठवले यांची ग्रंथसंपदा आपल्या इथे उपलब्ध आहे. स्वामी वरदानंद भारतींच्या काही पुस्तकांचं छोटे तुम्हाला त्या पुस्तकात काय आहे इथे वाचायला मिळेल. कोणालाही ग्रंथ वाचायला पाहिजे वाचायला घेऊन जा विकत घेऊन जा तिथे कायमस्वरूपी असतात. आणि आपण ही जे दोन भजनं आपण आता म्हणतोय सुरुवातीला नंदनंदन आणि नंतर कृष्ण गोविंद याचा जो आवाज आहे हा श्री पद्मनाभ आठवले यांचा आहे. म्हणजे हे आपांचे नातू आहेत आणि त्यांना आपांच्या वडिलांसारखा आवाज लाभलेला आहे असं म्हटलं जातं. दामोदर अण्णांसारखा आवाज त्यांना लाभलेला आहे. आणि कुठे असं संगीताचं हे घेतलेलं शिक्षण नाही घेतलंय पण असा आवाज आहे म्हणून आपण हे दोन पद असे त्यांच्याच आवाजातले निवडलेले. सर्वांनी प्रसाद आणि दुग्धपानाचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. हो